श्री जगन्नाथ वैजनाथरावजी काळे यांचा आज आळंदी येथील न्यू हायस्कूलमध्ये ॲडव्हान्स वाढदिवस साजरा करण्यात आला। या निमित्ताने काळे साहेबांनी विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटले आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले, कारण की आज शिक्षक दिवस असल्यामुळं बऱ्याचपैकी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते। यावेळेस गावातील प्रतिष्ठित नागरिक व तसेच सामान्य नागरिक पालक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। न्यू हायस्कूलचे शिक्षक शिक्षिका आज त्यांनी मुलामुलींना शिक्षण दिनानिमित्त त्यांना मॅडम आणि बॉस संबोधले। यावेळेस गायन झाले आणि उद्देशून काळे साहेबांनी काही विद्यार्थ्यांना टिप्स दिल्यात, बक्षीस दिले। मुलांनी प्रश्नाचे उत्तर दिले। काळे साहेबांनी मुलांना काही प्रश्नसुद्धा विचारले होते, त्यांचे अचूक उत्तर दिल्यामुळं काळे साहेब भावूक झालेले होते। पुढील कार्यक्रमाला उशीर होत असल्यामुळं आपण या ठिकाणी सर्व शिक्षक गुरुजनांना शिक्षक दिनानिमित्ताच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो। आणि ते खरं तर सर्व आपल्याला घडवत असतात। तुमचं सर्वांना घडवण्याचं काम ते सर्व गुरुजन मंडळी करत असतात। मी पुन्हा त्यांना विनंती करत आणि तुम्हाला शुभेच्छा देऊ लागलो, कारण भारत घडवण्याचं भविष्य हे तुमच्या हातात। त्यांचं स्वागत सत्कार होताना तुम्हाला पण कौतुक असायला पाहिजे की आलेले सर्व वाढदिवसाच्या कमिटीचे मान्यवरांच्या हस्ते आपल्या गुरुजनांचं आणि कोणी उठून स्वागत झालं, तुम्ही टाळ्याच नाही वाजवल्या। अच्छा, खिचडी लेट झाली का आज? हा, अरे लाडक्यांची तर मग परेशानीच आहे। लाडके तुमचं कसं आहे, तुम्ही योजनेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपलं सरकार आलं लाडके नंबर लागत। मग आता आजच्या या आळंद या गावच्या औचित्यानिमित्त माझ्या यांचे प्रातिनिधिक स्वागत झाले, बाकीच्यांचे कमीत कमी शाब्दिक स्वागत करतो, ज्यामध्ये श्रीमान टेकळे सर, बनसोडा सर, परदेशी सर, काय झालं बनसोडे, बरं बरं, मला लिहून जसं दिलं आता मी आज्ञाधारी विद्यार्थी आहे, ज्यांनी लिहून दिलं त्यांनी असं दिलं मला। टावरे सर, बनकर सर, मिसाळ सर, भाई आंबे, त्यानंतर बिडवे सर, बनकर सर, गुजर मॅडम दिसतात होते, मोरे सर, दाभाडे सर, थोरात सर, वाघमारे एयन, दुसऱ्या मॅडमचं नाव होतं याच्यात दिसत पारदे मॅडम, व सर्वच जे कोणी चुकून उकून राहिले असेल तर नंतर माझ्यावर नाराज होऊ नका, नाही तर काळे साहेबांना नावच घेतलं नाही माझं, तसे गुरु ओळखतात, पण आमच्या स्टेजवरचं जर सगळं अवघड राहतं तरी आता
खूप समजदार झालेत म्हणा स्टेजवाले पण आमचे, काही अडचण नाही. 7 तारखेला आहे. मात्र त्यांनी जो विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि एक समाजोपयोगी कार्य आपल्या हातून घडावं यासाठी त्यांनी कालपासूनच बऱ्याचशा गावात कालसुद्धा त्यांनी शालेय साहित्याचं वाटप केलं आणि आज फुलंब्री, पाल आणि आता नंतर आळंद येथे हा कार्यक्रम होतोय. यानंतर पीरबावडा असेल, जातेगाव असेल, अन्य ठिकाणी भरपूर ठिकाणी जायचं आहे. वास्तविक पाहता काळे साहेबांचा वाढदिवस 7 तारखेला आहे. मात्र व्यापक कार्यक्रम त्यांनी जो या ठिकाणी हाती घेतला, त्यामुळे आज आपल्याकडे या कार्यक्रमाची जी त्याप्रमाणे संच आपल्याला मिळणार आहे. आणि हा संच सन्माननीय जगन्नाथरावजी काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा वाटप करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या चालू ठेवल्या पाहिजे, कारण स्वागत होत असतं, उत्साह होत असतो आणि टाळ्या वाजवल्याने एक व्यायामही होत असतो. त्यामुळे आपल्यामध्ये एनर्जी तयार होत असते. धन्यवाद.